प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। महान परमेश्वर की स्तुति हो। महान परमेश्वराची स्तुती असो। आज फिर से एक बार उस महान परमेश्वर के चरणों में आने के लिए, आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या चरणाजवळ येण्यासाठी, उस महान परमेश्वर ने समय दिया, इसलिए मैं प्रभु के नाम को धन्यवाद देता त्या हूं। महान परमेश्वराने आपल्याला वेळ दिली त्याबद्दल त्या परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो। इन दिनों में परमेश्वर अलग अलग जगह पे या दिवसामध्ये परमेश्वर वेगवेगळ्या ठिकाणी अद्भुत रीते सेवगाई में यूज कर रहा है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। अद्भुतरित्या सेवा कार्यामध्ये उपयोग करून घेत आहे, त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो। और इन दिनों में हम देखते हैं, आणि या दिवसामध्ये आपण पाहू शकतो जेमिमा रॉड्रिक्स के बारे में, जेमिमा रॉड्रिक्स बद्दल, जिसके जीवन को के काफी सारे बातें तिच्या जीवनामधील अनेक गोष्टी हम मीडिया में देख रहे हैं। आपण मीडियामध्ये पाहू शकतो। मगर इन दिनों में जिस रीति से महान परमेश्वर ने जेमिमा रॉड्रिक्स को उठाया है, आणि या दिवसामध्ये जे महान रीतीने परमेश्वराने जेमिमा रॉड्रिक्सला उचललेलं आहे, इसलिए उस परमेश्वर के नाम को धन्यवाद त्यामुळे त्या देते हैं। परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो। कुछ दिन पहले हम देखते हैं, आणि काही दिवसापूर्वी आपण पाहू शकतो इस जेमिमा रॉड्रिक्स के पूरे परिवार को ट्रोल किया गया। या जेमिमा रॉड्रिक्सच्या संपूर्ण कुटुंबाला ट्रोल केलं गेलं। जिम खाना क्लब की जो मेंबरशिप उसकी थी, जिम खाना मेंबरचं जे सदस्यत्व होतं ते नाकारलं गेलं, वो रद्द कर दिया गया। ते नाकारलं गेलं। और उसके पिता के ऊपर, आणि तिच्या वडिलांवर, जो पास्टर है, जे देवाचे सेवक आहेत, काफी सारे गलत आरोप उनके ऊपर लगाए गए। अनेक प्रकारचे खोटे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर केले गेले। बहुत सारा तनाव, अनेक प्रकारचा तणाव, मानसिक दबाव, मानसिक छळ, ये सब लेकर वो जा रहे थे। आणि या सर्व गोष्टींमधून ते जात होते। खास करके जेमिमा रॉड्रिक, आणि विशेष करून जेमिमा रॉड्रिक, उसके जीवन को जब हम देखते हैं, तिच्या जीवनाला ज्यावेळेस आपण पाहतो, बहुत ही बड़ा स्ट्रगल उसके जीवन में हम देखते हैं। खूप मोठा संघर्ष आपण तिच्या जीवनामधून पाहतो। मगर फिर भी वो हटी नहीं, परंतु तरी देखील ती मागे सरली नाही, वो डटी रही, ती तशीच स्थिर राहिली, खंबीर क्योंकि राहिली, उसका विश्वास उस महान परमेश्वर पे था। कारण तिचा विश्वास त्या परमेश्वरावर होता। और परमेश्वर का वचन कहता है, आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जो कोई उस पर विश्वास करता है, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, वो लज्जित कभी नहीं होगा। तो कधीच लज्जित होत नाही। उसका एक बेहतरीन उदाहरण हम देखते हैं, त्याचं एक चांगलं उदाहरण आपण पाहू शकतो, तो वो है जेमिमा रॉड्रिक्स। तर ते आहे जेमिमा रॉड्रिक्स। आज सुबह मैं उसका एक वीडियो देख रहा था। आज सकाळी मी तिचा एक व्हिडिओ पाहत होतो। वो एक बहुत अच्छी प्रीचर है, ती एक खूप चांगले संदेश ती आहे, और वो वचन में से बात कर रही थी। आणि ती वचनामधून सांगत होती। और उस समय जो सब्जेक्ट उसने लिया था, आणि त्या ठिकाणी तिने जो विषय घेतला और वो होता, डेविड और गोलियत के बारे में बोल रही ती थी। दावीद आणि गल्ल्याताबद्दल सांगत होती। उस समय उसने यह बोला, त्यावेळेस तिने हे सांगितलं की दाऊद बहुत बड़ा नहीं था, दावीद काय खूप मोठा नव्हता, गोलियत बहुत बड़ा था, आणि गल्ल्यात त्याच्या तुलनेत फार मोठा होता। मगर फिर भी परंतु तरी गोलियत के साथ वो महान परमेश्वर नहीं था, त्या गल्ल्यासोबत तो महान परमेश्वर नव्हता, बल्कि दाऊद के साथ परंतु दावीदासोबत तो। उस कारण त्याच्यामुळे परमेश्वर ने दाऊद को विजयी बनाया। त्यामुळे परमेश्वराने दावीदाला विजय दिला। इसलिए हमारे जीवनों में भी म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील कितनी भी बड़ी कठिनाई आए, कितीही मोठे संकट आले, कितने भी बड़ी रुकावटें आए, कितीही मोठे संकट परेशानी आले, कितनी ही समस्याएं आए, कितीही समस्या आल्या, फिर भी हटना नहीं है, परंतु तरी देखील आपल्याला मागे डटे रहना है, तिथे स्थिर असं विश्वास में मजबूत रहना है। विश्वासात मजबूत राहायचं। शैतान आपको हराने की हमेशा कोशिश करता रहेगा, शैतान तुम्हाला हरवण्याची नेहमी प्रयत्न करत राहतो। मगर जब वो जीवित खुदा हमारे साथ है, परंतु ज्यावेळेस तो जिवंत परमेश्वर आपल्या वो सोबत आहे, हमें कभी हरा नहीं तो सकता, आपल्याला कधीच हरवू शकत क्योंकि नाही। हमारा परमेश्वर जो है, कारण आपला परमेश्वर जो आहे, उससे जो कहा गया वो सेनाओं का यहोवा है। त्याला म्हटलं गेलंय की तो सेनांचा परमेश्वर और आहे। जब वो हमारे साथ होता है, आणि ज्यावेळेस तो आपल्या सोबत असतो, तो 100% विजय हमारी तर है। 100% विजय आपला आहे। इसीलिए त्यामुळे एक छोटे से दाऊद ने एका छोट्याशा दावीदाने गोलियत को मार दिया, त्या गल्ल्याला मारून और टाकलं। चट्टान जैसी मुसीबत आणि एका पहाडाप्रमाणे जे संकट दाऊद के होतं, जीवन में से चली गई। आणि दावीदाच्या जीवनामध्ये वैसे ही मैं जेमिमा रॉड्रिक्स के जीवन को देखता हूँ। तसंच मी जेमिमा रॉड्रिक्सच्या पूरा जीवनात परिवार मानसिक सताव में से गया। संपूर्ण तिचं कुटुंब मानसिक छळामधून गेलं। काफी लोगों ने उन्हें ट्रोल किया मीडिया में, अनेक लोकांनी मीडियामध्ये त्यांना भरपूर ट्रोल केलं। और जब वो क्रिकेट खेल रही थी, आणि ज्यावेळेस ती मैदानामध्ये क्रिकेट बहुत खेळत सारी होती, दिक्कतें उसके जीवन में हम देखते हैं। अनेक प्रकारचे संकट आपण तिच्या जीवनामध्ये पाहू शकतो। मगर एक
टीचिंग जो अपने बाप से मिलती है परंतु जी शिक्षा तिला तिच्या वडिलांकडून वो मिळाली बहुत ही मायने रखती ती है। खूप महत्वपूर्ण उसके होती. पिता एक पास्टर है तिचे वडील एक सेवक और आहे एक विश्वासु जीवन कैसे जीना है, आणि एक विश्वासातलं जीवन कसं जगायचंय हर परेशानी में एक विश्वास के साथ चलते कैसे रहना है, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये विश्वासाने कसं चालत राहायचंय ये हम जेमिया रॉड्रिक्स के जीवन में से देखते हे हैं। आपण जेमिमा रॉड्रिक्सच्या जीवनामध्ये युवा पाहू शकतो. पीढ़ी के लिए सचमुच एक इंस्पिरेशन है जेमिया रॉड्रिक्स। तरुण पिढीकडे एक जेमिमा रॉड्रिक्स एक उत्तम उदाहरण आहे. और जब हम उसके ओर देखते हैं ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो हमें निराशा नहीं बल्कि एक आशा जीवन में आएगी। त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये निराशा नाही तर एक आशा प्रतिकूल निर्माण होते. परिस्थिति में कैसे चलना है, ज्यावेळेस आपल्याकडे प्रतिकूल परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये कसं चालायचं हम जेमिया रॉड्रिक्स के जीवन ते में से आपण देख जेमिमा सकते रॉड्रिक्सच्या जीवनामधून हैं। और पाहतो. जब वो उसी हालात में चलती रही, आणि ज्यावेळेस ती त्या परिस्थितीमध्ये चालत होती काफी सारा तनाव था, खूप तणाव तिच्यावर होता. और उस समय जब वो खेल रही थी आणि ज्यावेळेस ती तिथे खेळत होती हम देखते 127 रन उसने बनाए, आपण पाहू शकतो की 127 रन तिने काढले और वो भी ऑस्ट्रेलिया टीम के अगेंस्ट। आणि ऑस्ट्रेलिया टीमच्या विरोधात ती वो खेळत नॉट होती. आउट रही आणि ती हारली नाही, ती आउट झाली नाही. और महिलाओं ने पहला वर्ल्ड कप जीत लिया। आणि भारतीय महिलांनी पहिला वर्ल्ड कप ये जिंकला. इतिहास रच दिया गया आणि हा इतिहास तिने रचला. और इसमें बहुत बड़ा काम जो है आणि यामध्ये खूप महत्वाचं काम हे वो आहे जेमिया रॉड्रिक्स का था। ते जेमिमा रॉड्रिक्सचं आहे. और उस समय हम देखते हैं आणि त्यावेळेस आपण पाहतो जब कुछ क्वेश्चन उसे पूछे गए तिला काही प्रश्न विचारले गेले वहीं पे, तिथे, तो उस समय वो कहती है त्यावेळेस ती तिथे सांगते मैं पहले यीशु को धन्यवाद मी कहना सर्वात चाहूंगी। प्रथम त्या येशूला धन्यवाद उसने देते. कहा थैंक यू जीसस। धन्यवाद येशू, तिने असं म्हटलं. यहाँ पे हम देखते हैं त्या ठिकाणी आपण पाहू शकतो उसने बोला तिने म्हटलं आज जो कुछ भी विक्ट्री मैंने पाई है और जितने भी रन मैंने किए हैं आज जो काही विजय मी प्राप्त केलेला आहे आणि जितके काही रन मी काढलेले आहेत इसमें सबसे बड़ा योगदान और अनुग्रह उस यीशु का है। त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान आणि अनुग्रह त्या परमेश्वराचा आहे ऐसा क्यों उसने कहा? असं तिने म्हटलं. कई बार हमारी शारीरिक स्थिति इतनी स्ट्रांग नहीं रहती कि हम कुछ अचीव कर सके। अनेकदा आपली शारीरिक स्थिती एवढी बलाढ्य आपण सामर्थ्य नसतो की आपण काही गोष्टी मिळवू शकतो. और जिस मानसिक सताव से वो गई, मानसिक तकलीफ से वो जाती रही, आणि ज्या मानसिक छळातून ती जात राहिली उतने वो कैपेबल थी नहीं, तेवढी ती सक्षम नव्हती. मगर उसका विश्वास तो जीवित खुदा पे था कि वो चलाएगा। परंतु तिचा विश्वास जिवंत परमेश्वर होता की तो परमेश्वर इसलिए जब उसने वो सब कुछ अचीव किया, कारण नंतर ज्यावेळेस तिने सर्व काही मिळवलं उस समय वो थैंक यू जीसस कहती है, त्यावेळेस ती धन्यवाद येशू म्हणते. क्योंकि परमेश्वर की कृपा के बिना कारण परमेश्वराच्या कृपेविना हम बहुत बड़ा काम नहीं कर सकते। आपण खूप मोठं काम करू शकत नाही. चाहे दाऊद ने गोलियत को मारा हो, दाविदाने गल्ल्याला मारलेला असतो, क्या एक इंसान इतने बड़े राक्षस को मार सकता है? काय एक इंसान माणूस एका एवढ्या मोठ्या माणसाला राक्षसाला मारू वो शकतो? असंभव है। ते शक्य नाही. मगर जब उस परमेश्वर का अभिषेक दाऊद के जीवन में था, परंतु ज्यावेळेस त्या परमेश्वराचा अभिषेक त्या दाविदाच्या जीवनामध्ये होता, उसका अनुग्रह था, उसकी कृपा थी, त्याचा अनुग्रह, त्याची कृपा होती. उस कारण हम देखते हैं अद्भुत काम परमेश्वर ने किया त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की अद्भुत कार्य त्या और परमेश्वराने केलं. दाऊद ने गोलियत को मार दिया। आणि त्या दाविदाने गल्ल्याचा पराभव केला. वैसे ही जेमिया के जीवन में हम देखते हैं तसेच आपण जेमिमाच्या जीवनामधून पाहू शकतो. उसने जब वो बेहतरीन पारी खेली आणि त्यावेळेस तिने तिथे खूप चांगलं खेळली ती और 127 रन बना के वो नॉट आउट रही आणि 127 रन काढून देखील ती नॉट और आउट एक बहुत बड़ी जीत उसने पाई। आणि हा खूप मोठा विजय तिने प्राप्त केलेला और एक होता. सच्चे विश्वासी के लिए ये बात बहुत मायने रखती है, आणि एका खऱ्या विश्वासणाऱ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची क्योंकि आहे. हम जो नहीं कर सकते कारण आपण ज्या गोष्टी करू शकत नाही वो करने की काबिलियत जो परमेश्वर देता है ना, ते करण्यासाठी जो परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो वो परमेश्वर की कृपा है। ती परमेश्वराची कृपा आहे. इसीलिए त्यामुळे उसने पहले यीशु को धन्यवाद दिया। तिने सर्वात प्रथम येशूला धन्यवाद दिले. इसलिए युवा पीढ़ी को इस बात से सीखना चाहिए, तरुण पिढीला या जेमिमाकडून शिकायला उसने पाहिजे. दूसरों का नाम नहीं उठाया, तिने दुसऱ्यांचं नाव नाही अपने घेतलं. दूसरे कोच का बाद में लिया, माँ बाप का भी बाद में लिया, तिने आई वडिलांचं, तिच्या शिक्षकांचं नंतर नाव घेतलं. मगर पहले परमेश्वर, परंतु तिने सर्वप्रथम परमेश्वराला ठेवलं. उसने परमेश्वर को नंबर 1 पे रखा तिने परमेश्वराला सर्वप्रथम
सर्वप्रथम ठेवलं, इसीलिए पूरे जगत में परमेश्वर ने उसे सबसे ऊंचा उठाया। म्हणून पूर्ण जगामध्ये परमेश्वराने तिला उंच ठेवलं. एक ही मैच में शाइनिंग स्टार के तरह आज वो चमक रही है एकाच मॅच मध्ये ती एका चमकणाऱ्या ताराप्रमाणे चमकत और आहे पूरे वर्ल्ड में आणि पूर्ण ये जगामध्ये परमेश्वर की बहुत बड़ी आशीष है। ही परमेश्वराचं खूप मोठं तिला आशीर्वाद आहे. मगर उसके पीछे एक बहुत बड़ा संघर्ष है जो जेमिया रॉड्रिक्स ने किया। परंतु त्याच्या मागे तिचा खूप मोठा संघर्ष आहे जो तिने केला. उसने एक पल भी अपना विश्वास उस महान परमेश्वर से नहीं गवाया। तिने एक क्षण देखील तिचा विश्वास त्या परमेश्वरावरून काढला नाही किंवा गमावला नाही. उस कारण एक क्षण में ही परमेश्वर ने उसे पूरे वर्ल्ड में फेमस कर दिया त्यामुळे एका क्षणातच परमेश्वराने तिला संपूर्ण जगात प्रसिद्ध केले और वो इतिहास बन गया। आणि तो इतिहास बनला गेला. सचमुच परमेश्वर अपने लोगों को ऊंचा उठाता। खरोखर परमेश्वर आपल्या लोकांना उंच उचलतो. दूसरी बात, दुसरी गोष्ट, उसने अपने माँ बाप को धन्यवाद दिया। तिने आपल्या आई वडिलांना धन्यवाद दिला. उससे एक बेहतरीन फैमिली रिलेशनशिप हमें नजर आता। तिच्या कुटुंबामधून आपल्याला एक चांगलं पारिवारिक जीवन आपण पाहू शकतो. सभी युवा भाई और बहनों को मैं कहना चाहूंगा, सर्व तरुण बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छितो, युवाओं को कहना चाहूंगा, तरुणांना सांगू अपने इच्छितो, परिवार में एक अच्छा रिलेशन बना के रखें। आपल्या कुटुंबामध्ये एक चांगलं नातं बनवून देखते हैं आणि आपण त्यांच्या जीवनामधून पाहू शकतो. तीसरा धन्यवाद उसने प्रशिक्षकों को किया। आणि तिसरा धन्यवाद तिने तिच्या कोचला, तिच्या उनके प्रशिक्षकांना टीचिंग के दिला. कारण भी वो वहां तक जा पाई। आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणाद्वारे ती त्या ठिकाणी जाऊ शकली. उसके बाद हम देखते हैं त्याच्यानंतर आपण पाहू पूरे शकतो टीम को उसने धन्यवाद दिया। पूर्ण टीमला तिने धन्यवाद दिला. सचमुच कोई भी विजय हो, आणि ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा विजय होतो, जब वो टीम का होता है ना, ज्यावेळेस तो एका गटाचा असतो, तो उसका श्रेय अकेले नहीं लिया जाता। त्याचं श्रेय एकट्या व्यक्तीला जात और नाही. वही बातें जेमिया रॉड्रिक्स के पिता के मुख से भी आई। आणि त्याच सर्व गोष्टी जेमिया रॉड्रिक्सच्या वडिलांच्या तोंडातून देखील निघाल्या. उन्हें खुशी हुई जेमिया उनकी बेटी ने बहुत बड़ी विक्ट्री लाई है। आणि त्यांना आनंद झाला की त्यांच्या मुलीने खूप मोठा विजय प्राप्त केलेला आहे. मगर उस समय वो कहते हैं परंतु त्यावेळेसच ते म्हणतात, ये पूरा श्रेय अकेले का नहीं है, हे संपूर्ण श्रेय तिच्या एकटीचं नाही, पूरी टीम का है। संपूर्ण गटाचं आहे. इसीलिए उनका हृदय हमें दिखता है। म्हणून आपण त्याच्यातून त्यांचं हृदय पारखू शकतो. इसीलिए यामुळे जेमिया रॉड्रिक्स के जीवन में से जेमिया रॉड्रिक्सच्या जीवनामधून काफी सारी बातें सीखे। अनेक गोष्टी आपण शिकायला पाहिजे. शायद आपके जीवन में भी तनाव हो सकता है, तुमच्या जीवनामध्ये देखील काही तणाव असू तकलीफें हो सकती है, अडचणी असू शकतात, रुकावटें हो सकती है, अनेक बंधनं असू शकतात. मगर फिर भी हारना नहीं है, परंतु तरी देखील तुम्ही हारू क्योंकि वो नका. खुदा आपको हारने नहीं देगा। कारण तो परमेश्वर तुम्हाला कधीच हारू देणार वो नाही. हमेशा आपको जीत दिलाएगा। तो नेहमी तुम्हाला विजय देईल. विश्वास में बने रहे, विश्वासामध्ये तुम्ही स्थिर राहा. परमेश्वर के साथ एक अच्छा रिश्ता बनाए रखे। परमेश्वरासोबत एक चांगलं नातं जब बनवून आपका ठेवा. समय आएगा, ज्यावेळेस तुमची वेळ येईल, जेमिया रॉड्रिक्स की तरह परमेश्वर आप सबों को भी ऊंचा उठाने जा रहा है। जेमिया रॉड्रिक्स प्रमाणे परमेश्वर तुम्हाला सर्वांना देखील उंच वो उचलेल. एक बेहतरीन बिलीवर है ती एक खूप चांगली विश्वासणारी और आहे. मैं पास्टर होने के कारण मुझे इस बात की बहुत बड़ी खुशी हुई। आणि मी एक सेवक या नात्याने मला या गोष्टीचा खूप आनंद वो झाला. नकार सकती थी यीशु को, ती त्या ठिकाणी येशूला नकारू शकत होती. मगर उस नाम के कारण उसे काफी सारा सताव भोगना पड़ा, परंतु उसमें से जाना पड़ा, त्या नावाद्वारे तिला खूप काही संकट आले तिच्या जीवनामध्ये. ट्रोल किया गया। तिला ट्रोल केलं गेलं. मगर जब उसने वो विक्ट्री पाई, परंतु ज्यावेळेस तिने तो विजय मिळवला, उस समय उसने पहला नाम उठाया, वो यीशु का नाम। आणि त्यावेळेस तिने सर्वप्रथम नाव घेतलं ते परमेश्वराचे नाव. जितने भी उस नाम से जुड़े हुए हैं, आणि जितके काही लोक त्या नावाशी वो जुडलेले आहेत, लज्जित नहीं होंगे, ते कधीच लज्जित होणार नाही, बल्कि विजय पाएंगे। परंतु ते विजय प्राप्त करतील. इसीलिए यामुळे इन दिनों में या दिवसामध्ये संघर्ष में बने रहे, संघर्षामध्ये टिकून राहा, मुसीबत में बने रहे। संकटांमध्ये टिकून राहा. जब हम मुसीबत में जाते हैं, ज्यावेळेस आपण संकटांमधून जातो, तो ही बड़ी विक्ट्री हम पाते हैं। त्यावेळेसच परमेश्वर आपल्याला मोठा विजय देतो. आने वाले दिनों में येणाऱ्या दिवसामध्ये कई जगह पे